नमस्कार. आज आपण बनणार आहोत बटाट्याचे पराठे आणि अगदी सोपे असे मी तुम्हाला सोपी ही रेसिपी सांगणार आहेत. अगदी सहज कुणालाही जमेल अशी. त्यासाठी मी बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्यासाठी आलं, लसूण, मिरची आणि जिरे घेतलेले आहे. हे सगळं एकत्र आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं आहे. बारीक केल्यानंतर आपण जे बटाटे घेतलेले आहे तर ते बटाटे उकडल्यानंतर आपल्याला जी किसणी जी असते त्या किसणीनं आपल्याला किसून घ्यायची आहे. म्हणजे असं पूर्णासारखं छान त्याचं मऊ तयार होतं. आणि जो बारीक वाटलेली जी मिरची आहे, जो मसाला आहे तो त्यामध्ये मिक्स करायचा आहे. त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे, आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. हे सर्व केल्यानंतर हे सगळं मीठ पण टाकायचं आहे. हे केल्यानंतर आपल्याला हे सगळं एकजीव करायचं आहे. तोपर्यंत आपल्याला जे कणिक आहे गव्हाचं, तर ते कणिक एका बाजूला मळून ठेवायचं आहे. म्हणजे ते छान प्रकारे भिजत असतं. त्यानंतर आपल्याला हे जे आपण जे सारण केलेलं आहे ते अगदी पूर्णासारखं एकदम बारीक होतं. आणि जे वयोवृद्ध असेल किंवा अगदी सहज आपल्या तोंडात असं विरघळेल अशा पद्धतीची मऊसूत अशी ही बटाटा पराठा होत असतो. तर ह्या सगळ्याही जिन्नस मी एकत्र करून छान अशा मऊ केलेल्या आहे, एकत्र मिक्स केलेल्या आहे. त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या आपल्याला वाटी करून घ्यायची आहे. जसं की आपण पुरणपोळी करतो त्यासाठी आपण जे पीठ कणिक असतो अगदी थोडंसंच कणिक घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्या कणकेमध्ये त्याला गोल अशी वाटी बनवायची आहे. हे बघा, हे कसं छान असं त्याचं मऊसूत असं त्याचं बेटर तयार झालेलं आहे. तर हे तयार झाल्यानंतर मी कणकेचा जो गोळा आहे एकदम थोडासा गोळा घेतलेला आहे. आणि त्यामध्ये आपण जर किसला ना बटाटा, तर किसल्यानंतर तो एकदम मऊ होत असतो. त्यामुळे आपण पराठा करताना तो अजिबात फुटत नाही किंवा त्याला काही कशाही प्रकारे त्याला काहीच होत नाही. तर अशा प्रकारे मी थोडंसं पीठ घेऊन अगदी गोल अशी त्याची वाटी तयार केली. आणि त्यामध्ये हे जे सारण आहे, म्हणजे बटाट्याचा जो पराठ्याचं जे सारण आहे, तर ते त्यामध्ये अगदी जास्तीत जास्त बसेल असं प्रमाणात मी बसून घेत आहे. आणि त्याची अशी सेम पूर्णासारखी स्टेप बनवायची आहे आपल्याला. आणि ते लाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं लाटायचं. तुम्हाला छोटा पाहिजे असलं तर छोटा करू शकतात, मोठा पाहिजे असलं तर मोठा करू शकतात. आणि अशा पद्धतीने आपण छान मीडियममध्ये अगदी पीठ कमी, कणिक कमी आणि त्यातलं जे सारण आहे म्हणजे जो बटाटा आहे तो जास्त दिसत आहे. आणि एकदम पूर्णासारखं मऊ लुसलुशीत असे आपले बटाट्याचे पराठे होत असतात. तर ते आपण तुम्ही सॉसबरोबर किंवा दह्याबरोबर कशाबरोबरही खायला ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्या तोंडाला चव नसते. त्यामुळे एक प्रकारे ते आपल्याला पोषकच आहे. त्यामुळे मी जे हे केलेली रेसिपी आहे ती नक्कीच ट्राय करा. खूप सोपी आहे आणि छान असं ते अगदी पूर्णासारखं पिवळं धमक आपलं हे जे पराठा आहे तो दिसत आहे. आणि छान असा म्हणजे पीठ कमी असल्यामुळे जास्त त्यातलं सारण जे आहे ते जास्त असल्यामुळे आपल्याला खायला खूप छान लागत असतं. तर अशा पद्धतीने मी सगळेही पराठे बनवून घेतलेले आहे. आणि जरा थोडंसं चमचमीत जर केलं तर खायलाही छान लागतात. तर मी असे सगळेही पराठे बनवून घेतलेले आहे. आणि नंतर ते सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर ते खायला खूप छान लागत असतात. तर तुम्ही नक्कीच ट्राय करा ही रेसिपी आणि तिचा आनंद घ्या. तुम्हाला जर माझी रेसिपी जर चांगली वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ.